नमस्कार, जय महाराष्ट्र. मी आशुतोष पाटील आणि आजची विशेष मुलाखत महाराष्ट्रातल्या एका अशा लढवय्या नेत्याची आहे ज्यांचं आयुष्य संघर्षात गेले आणि त्यांचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. एक झुंजार नेता, लढवय्या नेता अशी यांची ओळख आहे आणि अतिशय स्पष्ट वक्ते असे अजितदादा पवार आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. दादा, तुमचं आयुष्य संघर्षात गेलेलं आहे. हा संघर्ष तुम्ही करताय, आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही आलाय. तुमच्या नेतृत्वाची आता कसोटी आहे. तुमच्या भरोशावर तुमचे साथी तुम्हाला तुमच्याबरोबर आलेले आहेत आणि त्यांना पुढे घेऊन जायचं आहे आणि ते आल्यापासून महाराष्ट्राच्या विधानसभेची ही पहिली निवडणूक आहे. हे आव्हान कितपत कसं वाटतंय तुम्हाला? आशुतोषचे काय झालं, मी फार लवकर मला पक्षामुळं काँग्रेसमुळं संधी मिळाली. मी वयाच्या 30व्या वर्षी मेंबर ऑफ पार्लमेंट झालो आणि तेव्हापासून मी निवडणुकाच वेगवेगळ्या प्रकारच्या लढवत आलो. पण आपण म्हणताय ते बरोबर आहे. ह्याच्या आधी आम्ही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवायचो. ही पहिली विधानसभेची निवडणूक गेल्या 34-35 वर्षातली आहे की जी आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी लढवतोय. पण मागचा अनुभव बऱ्यापैकी पाठीशी असल्यामुळं तसे काही मला अडचण वाटत नाही. आम्ही काम करणारी माणसं आहोत. आम्ही चांगल्या प्रकारे योजना दिलेल्या आहेत. आज केंद्रात तिसऱ्यांदा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलेलं आहे. त्याच्यावर त्याही सरकारचा उपयोग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या योजना किंवा महाराष्ट्रातले महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं पाऊस काळ सगळीकडे व्यवस्थित यंदा महाराष्ट्रात सुदैवाने फार चांगला झाला आहे. सगळी धरणं वगैरे सगळे भरलेले आहेत. उलट काही ठिकाणी अति पाऊस पडून काही पिकं आमच्या शेतकऱ्यांची खराब झाली. त्यालाही कसा विम्याचं संरक्षण दिलेलं होतं त्याच्यातून कसे त्याला पैसे मिळतील आणि NDRF SDRF किंवा मदत पुनर्वसन ह्या खात्याकडनं पण कशी मदत होईल ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या होत्या. आणि आता दिवाळी पण व्यवस्थित झाली. लोकांची दिवाळी आनंदात गेली. उत्साह होता, बहिणींची पण आनंदात गेली, सगळ्यांचीच. ह्याच्यामध्ये लोकांच्यामध्ये बाजारपेठेमध्ये उत्साह होता असं व्यापारी वर्ग सांगतोय. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि आता काही जण आमच्यातले पण बोलताना महायुतीचे काही चुकतात, समोरचे पण काही चुकतात. खरं तर मी नेहमीच म्हणत असतो सगळ्यांना की बाबांनो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची जी शिकवण आहे त्या रस्त्याने गेलं तरच आपल्याला चांगलं काम करता येईल. आरोप प्रत्यारोप करा पण काहीतरी त्याला एक पातळी असली पाहिजे. फार खालच्या पातळीवर जाऊन किंवा कधी कधी कमरेखालचे पण वार त्या ठिकाणी केले जातात, हे बरोबर नाही असं माझं मत आहे. आणि निवडणुकीच्या निमित्तानं पुढे जात असताना असं कुठल्या घटकाला कारण नसताना त्यांना असं लागेल, तो घटक नाराज होईल, अशा पण कुठल्या गोष्टी करू नका. काहींच्याकडनं होतात, पुन्हा दिलगिरी व्यक्त करतात, पुन्हा माफी मागतात, ते माझं चुकलं म्हणतात. पण तोपर्यंत मीडिया इतका, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळेच ते सर्व दूरपर्यंत पोहोचवतात. आणि काय होतं, आता मी तुमच्याशी बोलतोय, माझ्याकडनं एक बोलताना चूक झाली तर ती दाखवताना ती एकाच वेळेस दाखवत नाही, ती इतक्यादा रिपीट करतात की समोरच्याला वाटतं कितीदा चुकतो, गप्प बसला असं होतं. तेच वाक्य पुन्हा दाखवायचं त्यांच्या हातात असतं. पण मी बघितलंय तेच रिपीट करतात. पण दादा, तुम्ही विचार करून असं खूप विचार करून बोलत नाही असं तुम्हीच सांगता. तुम्ही जे मनात येईल ते बोलता. पण आता तुम्ही RR पाटलांचा उल्लेख काढलात. मी काय काढला की जेव्हा तुमची जी ती केस होती आणि ती एन्क्वायरीची याच्यावर सही करण्याचा जो RR पाटलांचा उल्लेख तुम्ही जो काढला होता, मग तो सुद्धा असा बोलण्याच्या भरात निघून गेला. बोलायच्या भरात. परंतु ते 2014ची गोष्ट असेल. आज आपण 2024. मी आजही विचार करतो की काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की ज्या आपल्याला मनाला कुठंतरी अशा लागल्या तर मग माणूस कधीतरी ते बोलून जातो. तो त्यांचाच मतदारसंघ आहे आणि मग मी त्याच्यात ते सांगितलंही, घडलं.
मग आमचा केसांनी गळा कापला गेलाय का क्वेश्चन मार्क मी त्या ठिकाणी मारला. पण मग काही त्याच्यामध्ये चर्चा झाली, त्यानंतर दिवाळी झाली, त्यानंतर आपण इथपर्यंत पोहोचलो, त्याच्यावर काहींनी थोडंसं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण मला लोकांना माहिती आहे की मी खरं ते सांगतो. आणि मग नंतर उलट म्हणले की कशामुळे, आणि नंतर लगेच ते झालं की त्यावेळेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांचं पण तुम्ही बाईट बघितली का? त्यांनी पण सांगितलं हो बाबा तसं काही, पण माझ्यापर्यंत फाईल आली नाही, होम खात्याच्यापर्यंत फाईल होती. आणि त्याच्यानंतर बघा आम्ही पाठिंबा काढून घेतला आणि गव्हर्नमेंट बरखास्त झालं. कारण बहुमत हाताला लकवा मारल्याचं वगैरे. नाही तेव्हा ते साहेब म्हणले होते, बरोबर तेव्हा म्हणले. पण दादा तुम्ही बिंदास बोलता, त्या दिवशी उदयनराजेंच्या सभेत देखील तुम्ही असंच किस्सा तुमचा तो गाजला. नाही जे आहे ते आहे ना, त्याच्यात काय खोटं काय बोलायचं. दादा तुमच्या जाहीरनाम्यात एक वेगळं पण जाणवलं की तुम्ही असा झोन वाईज विभाग वाईज काढलाय. नेहमी तुम्ही तुमच्या मतदारसंघ वाईज काढला. तुम्ही नेहमी म्हणता की हे राजकारण राहिलं बाजूला, पण अरे मतदाराला काय हवंय, आमच्याकडे काय बघून मत द्यायचं, तर ती तुमची व्हिजन काय आहे? मी तेच सांगितलं. आम्ही ज्या जागा लढवतो तिथं आम्ही त्या उमेदवाराच्या बरोबर चर्चा केली. आम्ही आता 30 वर्ष त्याच्यामध्ये काम करतो, 30-32 वर्ष. आम्हाला तिथल्या एकंदरीत परिस्थितीमध्ये काय वाटतं, कुठल्या गोष्टीला तिथं आपण फेस केलं पाहिजे, लोकांच्या पुढे जात असताना आपलं उद्याचं 5 वर्षाचं विजन काय असलं पाहिजे, या सगळ्याचा विचार करून आम्ही तो जाहीरनामा तिथं एकाच दिवशी सगळीकडं 11:30 वाजता त्या दिवशी आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध केला. आणि प्रत्येकाने त्या भागामध्ये प्रेस घेतली. मी तर त्याच्याही पुढे जाऊन माझ्या प्रत्येक गावाचा कार्यक्रम मी 5 वर्षात गावात काय केलेलं त्याचे थोडेसे फोटो, त्या प्रत्येक नाव, म्हणजे उद्याच्याला अभिजित पाटील यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता असेल तरी तो त्या भागातला रस्ता, किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज, किंवा सभागृह, अनेक कामं असतात. त्या कामाच्या बद्दलची ती सगळी माहिती एका पानात घातली. आणि मागच्या पानात आम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता त्या गावाच्या करता काय करणार आहे हे तिथं सांगितलं. दादा तुम्ही अर्थमंत्री होता, महत्त्वाचं खातं होतं. तुमची स्वतःची कामगिरी तुम्हाला समाधानकारक वाटते गेल्या इतक्या वर्षातली? मी काम करत असताना कुठलंही डिपार्टमेंट ज्यावेळेस सांभाळतो आणि तुम्ही माझे समजा सचिव असाल त्या डिपार्टमेंटचे, मी मिनिस्टर असेल, तर मी सचिवाला फार विश्वासात घेऊन काम करत असतो. तुम्ही जर बघितलं तर माझं आणि सचिवाचं कुठंतरी अगदी टोकाचे 2 दिशेला 2 टोकं झालीत आणि कामच तिथलं उरकत नाही. फाईल्स थांबतायत, लोकांचे प्रश्न सुटत नाही, असं माझ्या बाबतीमध्ये कधीच घडलं नाही. मलाही माहिती आहे की त्यांना प्रशासन, IAS ऑफिसर आहेत ते, त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं ज्ञान त्यांच्याकडे, म्हणूनच ते IAS ऑफिसर झालेले आहेत. आणि मग त्यांच्या व्हिजनमधनं काय वाटतं, आणि आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना लोकांना काय हवंय हे आणि ह्याची जोड लावायची. पण ती जोड लावत असताना आर्थिक शिस्त पण बिघडली नाही पाहिजे, राज्य पण व्यवस्थित त्या ठिकाणी चाललं पाहिजे. अशा पद्धतीनं मी पुढे जात असतो. मागच्या वेळेस माझ्या थोडंसं लक्षात आलं तुम्हाला ते विचारायचं कारण, मी जुलैमध्ये निकाल त्याच्या आधी लागला लोकसभेचा, थोडंसं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महायुतीला फक्त 0.6% जागा कमी पडल्या, म्हणजे 0.5% आतमध्ये जागा कमी, 0.5% आत मतं कमी पडली. पण त्याचा जागांचा फटका आम्हाला फार मोठा बसला. त्याच्यामुळं UPमध्ये आणि महाराष्ट्रात एवढा मोठा फटका बसल्यामुळं NDAला जे काही तिथं चांगल्या प्रकारचा आकडा सदस्यांचा जो मिळायला पाहिजे होता तो त्या ठिकाणी मिळाला नाही. आणि मग आता तर पुढं आपल्याला विधानसभेला जायचं आहे. मग मी माझ्या प्लॅनिंग फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो. काही त्याच्यामध्ये रिटायर लोकांचा पण मी बोलवत असतो, काय तुम्हाला वाटतं, कसं वाटतं. ही आजची पद्धत नाही, ही वर्षानुवर्ष चालत. पण मी आत्ता परवाचा
जुलैमधला 10वा अर्थसंकल्प सादर केलेला होता. आणि मी त्यांना सांगितलं की बाबा काही मला गोष्टी करायच्यात, ह्या खूप दिवस माझ्या मनात त्या ठिकाणी आहेत आणि त्या मला आता लोकांना पास ऑन करायच्यात. आपण यंदाचं बजेट आपलं 6.5 लाख कोटीचं आहे. आपण ह्याच्यातनं पगार, पेन्शन म्हणजे सगळ्यांची सॅलरी, क्लास 1, 2, 3, 4 आणि तुमच्या IAS, IPS वगैरे सगळं ती सॅलरी आणि पेन्शन, कारण दरवर्षी रिटायर होतात त्यांचं पेन्शनचा भार वाढतोच आहे, आणि तुमचं घेतलेल्या कर्जावरचं व्याज ते त्या वर्षात द्यावं लागतं. ह्या सगळ्याला आपल्याला किती लाख कोटी रुपये लागतात? तर 3 लाख कोटी रुपये लागतात. 3 लाख कोटी आता वर्षभरात जर कुठलं काही सेंट्रलनी वाढ दिली, सेंट्रल वाढ देतात तसं आपण वाढ देतो, ते आपण त्याच्याशी लिंकअप केलेलं आहे. तर ते वाढायचं म्हटलं तर अजून काही थोडेफार लागतील. असं करून 3.25 लाख कोटी बाजूला काढले, राहिले 3.25 लाख कोटी. आणि मग 3.25 लाख कोटीमध्ये आमची कामं जे काही राज्यामध्ये चाललेली आहेत ती. आता मी त्यांना सांगितलं की ह्याच्यात मला 75,000 कोटी रुपये पाहिजेत. ते कशाला पाहिजेत? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्याच्याकरता मला 45,000 कोटी, 15,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारला मोफत वीज, 3 गॅस सिलेंडर, दुधाचं 7 रुपये अनुदान, 12वी डिप्लोमा डिग्री मुलांना मुलींना स्टायपन देण्याच्या करता 8,000 कोटी. ते आम्ही 6, 8, 10 देतो, पण ॲव्हरेज 8 धरलं तर 8,000 कोटी. आणि ह्या सगळ्या गोष्टीची जर बेरीज केली, आम्ही ज्या काही योजना मी दिलेल्या होत्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही मंत्रिमंडळाने चर्चा करून दिलेल्या होत्या, पण ते काय उद्याच्याला ते म्हणतात की तुम्हाला हे चालवायचं आहे, डिपार्टमेंट चालवायचं आहे, आमचं मान्यता आहे. असे 75,000 कोटी रुपयाच्या लाभाच्या योजना आम्ही शेतकरी वर्गाकरता, महिलांच्या करता, मुलींचं 50% शिक्षण होतं फ्री, ते 100% केलं, गरीब घरातल्या मुलींचं कॉलेजचं. अशा पद्धतीनं आम्ही केलं आणि लोकांच्या समोर गेलो. अभिजितजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्यामध्ये त्या योजना विशेषतः फिरत असताना ॲज अ मीडियाचे प्रमुख म्हणून तुम्ही चक्कर मारा, आमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फार पॉप्युलर झालेली. दादा तुम्ही विकासाचं बोलताय, पण त्याच्यामध्ये राजकारण आलं म्हणून मी तुम्हाला थांबवतो. तुमची लाडकी बहीण असं म्हणाली की लोकसभा झाल्यानंतर दादांना लाडकी बहीण आठवली आणि म्हणून योजना आली, असा थेट आरोप त्यांनी केला होता. 1 मिनिट, एकाने म्हणजे हे आरोप राजकीय व्यक्तीने केलेला आहे, माझ्या बहिणींनी केलेलं नाही. माझ्या ज्या बहिणी ज्यांना आम्ही भाऊबीज दिलेली आहे, ओवाळणी दिलेली आहे, आम्ही ज्यांना रक्षाबंधनाची ओवाळणी दिलेली, त्या अतिशय खुश आहेत. उलट हे तर म्हणत होते सुरुवातीला काही आमच्या टीकाकार, काय देऊन 1,500 रुपये दिले, काय 1,500 होत आहे, काही होत नाही. अहो, सोन्याचा चमचा तोंडामध्ये जन्माला घेऊन आलेल्यांना 1,500ची किंमत नाही कळणार. ज्यांची दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळीची चूल पेटती, असा वर्ग महाराष्ट्रामध्ये काही प्रचंड मोठा आहे. खरी गोष्ट. ती खुरपणीला बाई जाते, ती पाटी घेते, सकाळी भाजीपाला मंडईत जाते, ती विकत घेते आणि भाजी घ्यावं, भाजी करत वेगवेगळ्या सोसायट्यात ती भाजी विकत असते, किंवा तिला जे काही योग्य वाटतं ती करत असते. कुठं धुणंभांडी करत असते, झाडू पोतना करत असते, स्वयंपाक देखील. तुम्ही आणि तुमच्या मिसेस दोघेही कामाला असेल तर आपण आमच्या घरातले यांनी पण लाभ घेतलेला आहे. ते येतात आणि ते स्वयंपाक करतात आणि पुढच्या आणि ते खुश आहे. खुश आहे. तुम्ही बघा, ते सगळ्या खुश आहे, कारण त्यांना पैसे आले. ते तर बाकीचे म्हणले पैसे येणारच नाही, आले तर म्हणले घ्या 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 काढून लगेच परत घेतील. काय आपण बोलतो, तुम्ही काहीतरी मुद्देसूद बोला. तुम्ही ॲडव्हान्स पण देऊन टाकले. नाही, ॲडव्हान्स नाही दिला. तो काय झालं, ऑक्टोबरमध्ये माझ्या लक्षात आलं की आता पुढं आचारसंहिता लागणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे, नोव्हेंबरमध्ये भाऊबीज आहे. तर मी माझ्या फायनान्सच्या लोकांशी घेऊन बसलो की बाबा हे आपल्याला थोडंसं ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या आधी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये आपण त्यांना अकाउंटला, आणि हे सगळं डीबीटी केलंय अकाउंटला, डायरेक्ट डेबिट. मध्यस्थी बिध्यस्थी काही नाही.
त्याच्यावरती इतकं पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा गोष्टी केल्यात. आता बघू काय होतं ते. म्हणजे त्यांना थोडा सबल करण्याचा प्रयत्न. खूप खुश असतात म्हणजे ज्यांना त्या पैशाची गरज होती गरजू असणारी माझी महिला, माझी मायमाऊली, माझी बहीण ती इतकी आनंदी आहे की तिच्या चेहऱ्यावर आनंद. आम्ही गेलो की आत्ताही त्याला राखी बांधतात. नाही मला राखी बांधायची. बरं बांध बाई बांध. ओवाळतात. खूप म्हणजे चेहऱ्यावर त्यांच्या हास्य, आनंद, समाधान जे पाहायला मिळतं. शेवटी काय तुम्ही मला सांगा आपल्याला काय हवंय. पण तुम्ही चांगलं काम केलं तरी टीका करतात. काँग्रेस टीका करते की आमची योजनेची कॉपी केली म्हणून खरगेंनी आरोप केला. त्याच्यामध्ये त्यांनी कोर्टात गेले, समोरचे बंद करण्याचा प्रयत्न केला, स्टे आणण्याचा प्रयत्न केला. आता ते 21 रुपये द्यायचं सांगतात. सगळ्या गोष्टी केल्या. म्हणले अजित पवार आणि युती सरकार राज्य कंगाल करायला निघालेलं आहे, राज्याची तिजोरी खाली करायला निघालेलं आहे, दिवाळखोरी काढायला निघालेले आहे. ह्यांना आता कोणी दारात उभं करणार नाही, कोणी कर्ज देणार नाही, ह्यांची पत राहिलेली नाही. आणि मी त्यांचा परवा पंचसूत्री कार्यक्रम बघितला. तुम्हाला गंमत वाटेल, मी 75,000 कोटीत हे सगळं बसवलंय. पंचसूत्री कार्यक्रमाला मी माजी रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांना घेऊन हे लाभ आता किती लोकांना जातोय, काय देतो, किती पैसे लागतील, त्यावेळेला या सगळ्याला 3 लाख कोटी रुपये लागतील. 3 लाख कोटी. एवढा डिफरन्स कसा? आम्ही 5 लाखाचं विम्याचं संरक्षण दिलं, त्यांनी 25 लाखाचं विम्याचं संरक्षण दिलं. आम्ही मुलींना फ्री शिक्षण केलंय. ते म्हणले आता आमचं सरकार आल्यावर मुलांना सगळ्यांना कॉलेजचं शिक्षण फ्री. म्हणजे उद्याच्याला तुम्ही गरीब असाल आणि तुम्हाला MBBSचं शिक्षण घ्यायचंय तरी तुम्ही घेऊ शकता फ्री जे काही शिक्षण. म्हणलं मुलींनाच देताना आम्हाला किती खर्च येतो ते मला माहिती. मुलांचं शिक्षण फ्री केल्यावर नंतर त्याचा खर्च काही कित्येक हजार कोटी येणार. जे काही सुशिक्षित वर्ग आहे आणि बेरोजगार आहे त्यांच्याकरता 4,000 रुपये महिना त्यांना हे द्यायचं, स्टायपन द्यायचं. तो खर्च काढला तर तो 12-48 50,000 कोटी. म्हणजे हा खर्च आमचे 1,500 रुपये होते ते त्यांनी 3,000 केले. त्याचे म्हणजे हे झाले 45 एकदम दुप्पट. म्हणजे ते जाईल 1 लाख कोटीपर्यंत. सस्टेन होईल? नाही ना, ॲब्सोल्यूट नाही. अहो 7.5 लाखाचा बजेट धरा पुढच्या वेळेस अर्थसंकल्प. आणि त्याच्यामध्ये वाढ आम्ही धरतो 8% म्हणून मी 7 लाख म्हणतो, 7.5चं. तर त्याच्यातनं 3.5 लाख रुपये पगार, पेन्शन, कारण स्टाफची भरती होते. भरती झाल्यानंतर त्यांना ते द्यावंच लागतं. अनेक प्रकार त्याच्यामध्ये असतात. नवीन गोष्टी आपण करत असतो. लोकसंख्या वाढेल तशा प्रकारची पोलिसांची संख्या वाढवावी लागते. तुम्हाला सर्व्हिस तर दिली पाहिजे. आता हे सगळं करत असताना वेगवेगळ्या नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये देखील भरती चालते. त्याचा पण पगार आपण राज्य सरकारच्याकडनं देण्याचं काम करत असतो, विशेषतः नगरपालिकांचा. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. शासकीय निमशासकीयचे मी बोलतो. तर 3 लाख कोटी इकडं, 3.5 लाख कोटी तिकडं काय राहणार आहे? आणि पत्रकारांनी विचारलं का हो तुम्ही तर असं म्हणत होता, मग आता एवढ्या मोठ्या योजनेला पैसा कुठून आणणार? बरं केंद्रात त्यांचं सरकार नाही, त्याच्यावर केंद्र शिस्त पण मोडून देणार नाही. तुम्हाला जे लिमिट दिलेलं कर्ज काढायचं ते तुमच्या स्थूल उत्पन्नाशी संबंधित असतं. त्याच्यात तुम्हाला इतक्या टक्क्याच्या बाहेर जाता येत नाही. त्या चौकटीतच तुम्हाला बसावं लागतं. आणि मग तुम्ही कुठनं आणणार आहे? काय बेमानून सांगतात, गुमराह करायचं चाललेलं आहे. दादा मध्ये ना मीडियात बातम्या होत्या की तुम्ही कॅबिनेटमध्ये खडाजंगी झाली आणि मग तुम्ही वॉकआउट केलं. काय प्रकार काय होता तो आणि सत्य काय होतं? माझी त्या दिवशी एक अहमदपूरला सभा होती. पहिली कॅबिनेट ठरली होती सकाळी 10 का 11ला. ओके. कॅबिनेट झाली 1ला. मी देवेंद्रजींच्या कानात सांगितलं विषय निम्मे झालेले, माझा कार्यक्रम आहे, मला जायलाच पाहिजे, नाहीतर ते फार नाराज होतील. त्यांनी तयारी केली. ह्याच्याच आमची जनसन्मान यात्रा होती. ओके. या ज्या चालू होत्या त्याच्यातली. आणि त्यांनी सगळं तयारी करून ठेवलेली होती. त्याच्यावर मी निघून गेलो. लगेच कोणीतरी बातमी लावली अजित पवार कॅबिनेट सोडून निघून गेले. असं नसतं. मी कधीच कॅबिनेट सोडून निघून गेलो. मी कॅबिनेटला किंवा कुठल्याही डायरेक्टर बोर्डवर मी असतो त्यावेळेस त्या गोष्टीला खूप मी महत्त्व देतो आणि त्या मिटिंगला हजर राहण्याचा प्रयत्न करत असतो.
दादा, लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला हवं तेवढं यश मिळालं नाही आणि त्या यशानंतर अशा वावड्या उठल्या होत्या की मुळात शिंदे आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते अजित पवार आणि त्यांचे सहकारी आल्यानंतर नाराज आहेत. त्याच्यानंतर आता लोकसभेला काय हे दोघं आता हे तिघं काय एकत्र लढणार नाहीत, आता हे चालले. काय एक असा वर्ग समाजामध्ये आहे की आमच्या विरोधी असणारा वर्ग नेहमी काही ना काही करून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतो. ते त्यांचं काम आहे. त्याच्यामध्ये दुर्दैवाने आमच्या आणि त्यांच्या सुदैवाने ते यशस्वी झाले. त्यांनी फेक नरेटिव्ह सेट केला, संविधान बदलणार, अब की बार 400 पार. अजूनही सुरू आहे. नाही, आता काय सुरू आहे? आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दाच येत नाही ना. पवारसाहेबांच्या भाषणात नुकताच उल्लेख झालेला जरी आहे. असला तरी तुम्हाला माहिती आहे राज्य सरकारचा संविधान बदलण्याचा संदर्भ येतो का? आणि केंद्र सरकारने संविधानाला किती रिस्पेक्ट दिलेला आहे, किती मान सन्मान दिलेला आहे, किती ते उच्च प्रतीचं आहे, उच्च दर्जाचं आहे, वेळोवेळी सांगितलंय. उगवलं कुठून हा प्रकार की तुम्ही संविधान बदलायला निघालात? हे प्रकार ज्या वेळेस अब की बार 400 पार हे झालं त्यावेळेस काहींच्या डोक्यात आलं की ह्याच्यातनं काहीतरी काढायचं. आता काय काय बुद्धिमान लोक आहेतच ना आपल्या देशात. ती बुद्धी कुठं वापरायची, सत्कारणी वापरायची का त्याच्यातनं काहीतरी वेगळंच घडून कुणाचा तरी वाटोळं करायचं आणि कुणाचा तरी फायदा करायचा ह्या बाबतीमध्ये वापरायची. पण तुम्ही क्रॉस करू नाही शकले, शेवटी त्याचा परिणाम झाला. कारण ते सांगितलं त्यांनी बहुमताला 275 लागतात, अब की बार 400 पार. हे कशा करता पाहिजे तर ह्यांना 2/3 नाही तर 3/4 बहुमत पाहिजे, 2/3 बहुमत पाहिजे का? तर त्यांना संविधान बदलायचंय, त्यांना काय आरक्षण काढायचंय, त्यांना घटनेमध्ये बदल करायचा आहे असं सांगितलं. ते अब की बार 400 पार आलं नसतं तरी देखील ते त्यांना सेट करता आलं नसतं. आता आम्ही काय सांगतो, मी तर महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, आमचं पहिलं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रात महायुतीच्या 175 पेक्षा जास्त जागा आल्या पाहिजे, हे आमचं पहिलं टार्गेट आहे. आणि मुख्यमंत्री कोण असावा? आत्ताच एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका आम्ही लढतोय. निवडून आल्यानंतर सगळे महायुतीचे सन्माननीय सदस्य एकत्र बसतील आणि त्या ठिकाणी निर्णय घेतील. अमित भाईंनी एक परवा सूचक वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीसांच्या नावाने. म्हणजे सूचक वक्तव्याचा अर्थ आपण असा काढलाय, मी वक्तव्य ऐकलंय, मी दोनदा ऐकलंय. त्यांनी एवढंच सांगितलं की त्यांना विजयी करा, देवेंद्रजींना विजयी करा. उद्या तुम्ही माझ्या पक्षाच्या असायला सांगितलं की इथला उमेदवार पण विजयी करा, अजित पवारांना पण विजयी करा, तर त्याच्यातनं काय चुकलं? अर्थ काढायचा. तुमचे बॅनर लागले होते की भावी मुख्यमंत्री म्हणून मध्ये माझा एकट्याचा नाही. अहो आज अलीकडे सोमेगावमेचे पण बॅनर लागतात भावी मुख्यमंत्री म्हणून. काय असो. दादा, पण लोकसभेमध्ये जो प्रकार झाला आणि उदाहरणं पण दिली, वोट जिहाद, एक गठ्ठा एका समाजाची मतं एका कॅन्डिडेटला पडली आणि 5 कॉन्स्टिट्युएन्सीमधला लीड एका फटक्यात मागे झाला. पुन्हा हे असं प्रकार होईल असं वाटतं? धुळ्याला झालं, मुंबईमध्ये झालं, नागपूरला झालं, मतदारसंघात तसं झालं, मुंबईमध्ये 2. पण ती परिस्थिती पुन्हा होऊ शकते. त्या संदर्भामध्ये आम्ही जसं हे संविधानाच्या बद्दल त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट केलेलं होतं ते सांगतोय आणि लोकांना सांगतोय की बाबा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणीही बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही. इतकं ते उच्च दर्जाचं, उच्च प्रतीचं. ज्यांनी फेक नरेटिव्ह सेट केला की बाबांनो आता सगळ्या मायनॉरिटीला एकत्र केलं जाणार आहे आणि त्यांना ह्या कायद्याच्या अधिपत्याखाली पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये पाठवणार आहे, तसे ते घाबरले. दुसरं, आता इथून पुढं असंही करणार आहेत की हिंदू राष्ट्र घोषित करणार आहेत. हिंदू राष्ट्र, आणि हिंदू राष्ट्र घोषित केल्यावर फक्त हिंदूंनाच मताचा अधिकार. मशिदीमधून फतवे निघाले होते. ऐका ना, मताचा अधिकार देणार आहे. हे असलं सगळं ऐकल्यानंतर झाले फतवे सुरूच झाले आणि ते फतवे सुरू झाले की सकाळी 7ला रांगा लागायलाच लागल्या. आता वक्फ बोर्डाचा मुद्दा तुम्ही काढलाय, पुन्हा त्यांच्या मनात भीती आहे.
वक्फ बोर्डाच्या संदर्भातलं अभिजितजी जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे गेलेलं आहे. जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये अनेक मान्यवर त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये नितीश कुमारांचे पण प्रतिनिधी आहेत, चंद्रबाबू नायडूंचे पण प्रतिनिधी आहेत. असे वेगवेगळे प्रतिनिधी असल्यामुळं त्यामध्ये सगळा अभ्यास करून चर्चा होऊनच ते जॉईंट सिलेक्ट कमिटी त्यांचं म्हणणं पार्लमेंटच्या समोर मांडेल आणि मग पार्लमेंटला ते पटलं तर पार्लमेंट ते मंजूर करेल, नाही पटलं तर मंजूर करायचा प्रश्न आहे. दादा, तुम्ही महायुतीमध्ये तिघजण एकत्र आहात, तुमची तिघांची मैत्री चांगली आहे, वैयक्तिक संबंध चांगले आहेत, पण तुमची भूमिका थोडीशी अशी एक सेक्युलर भूमिका तुम्ही घेताना दिसताय, जी भारतीय जनता पार्टीच्या आताच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणून प्रोजेक्ट करताय असं वाटते? आम्ही मागे आमच्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर शिवसेनेची विचारधारा काय आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे आणि काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची विचारधारा काय हेही आपल्याला चांगलं माहिती आहे. पण कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या नावाखाली आशुतोषजी आम्ही आता त्या मिटिंगला बसायचो आणि कुठले मुद्दे घ्यायचे कुठले नाही घ्यायचे अशा पद्धतीनं ते चालवलं की ज्याच्यातनं राज्याचं हित साधलं जाणार आहे त्याच मुद्द्याला आपण अग्रक्रम देऊया आणि त्या प्रकारे ते सरकार आम्ही चालवलं. आताही सरकारमध्ये गेलेलो असताना देखील आमची भूमिका ह्या बाबतीमध्ये ही आहे, हे सत्यच आहे. तुम्ही दादा आणि हां, त्याचबरोबर मला जागा ज्या काही मिळाल्यात त्या मी ज्या जागा UPA-मधनं लढतोय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष UPA-चा उमेदवार म्हणून, त्याच्यामध्ये साधारण तुमच्या लक्षात येईल मी 45% जागा, 45 मिळालेल्या जागेमधले 45% जागा, 12.5% मी शेड्यूल ट्राईबला दिल्यात, 12.5% शेड्यूल कास्टला दिल्यात, 10% मायनॉरिटीला दिल्यात, 10% महिलांना दिल्यात, असं 10, 20, 12.5, 45% बॅलन्स. नाही, सोशल इंजिनिअरिंग. ओके. ज्या वेळेस आम्ही आशुतोषजी लोकांना सांगतो की आम्ही ह्या विचाराचे आहोत त्यावेळेस आमची कृती पण दिसली पाहिजे, आमची भूमिका पण लोकांना कामातनं कळली पाहिजे, त्याकरता हे केलं. नवाबभाईंना तिकीट देण्यामागे हीच भूमिका होती? नाही, नवाबबाईंच्यावर आरोप अजून सिद्ध झाले नाही. एखाद्या माणसाचं करिअर पार उद्ध्वस्त करायचं, उद्याच्याला तुमच्यातल्या कुणाच्या तरी एकाच्या बद्दल बी म्हणायचं नाही याचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. अरे सिद्ध करा ना, सिद्ध केल्यानंतर असेल तर शिक्षा होईल ना. शिक्षा झालेल्या माणसाला तिकीट नाही देणं हे बरोबर आहे, हा नियमच आहे. परंतु अनेक आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत खूप जणांना वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले. तुमच्यावर किती आरोप झाले? माझ्यावर आरोप झाले खूप जणांच्यावर. त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, बैलगाडीवरून पुरावे वगैरे आणले होते, जनमानसामध्ये खूप काही करण्याचा प्रयत्न झाला. पण काय करतात की शेवटी आपल्याला आता कुठला दुसरा मुद्दा निवडणुकीच्या निमित्तानं राहत नाही, त्यावेळेस काही असे मुद्दे काढायचे जसं बोफोर्सचा मागं काढलेला होता की पलटेच झालं पाहिजे, नवीनच कुणीतरी आलं पाहिजे, असं एक फेक नेरेटिव्ह. आणि मग आरोप असेल तर पुरावा द्या, पुरावा असेल तर मग आपल्याकडे आहे ना नियम आहे, आमचं न्यायव्यवस्था आहे. नवाबबाईंची मुलाखत घेतली मी आता आता. पण बघा, बरं झालं आठवलं, न्यायदेवता पण इतके दिवस डोळे बंद करून ते तराजू हातात होता, आता तिच्या हातात डोळे उघडलेत आणि संविधान दिले का नाही संविधान. आता संविधान भवन सगळीकडे आपण बांधतोय, जे काही करता येईल ते केलं जातं. पण कारण नसताना लोकांच्या मध्ये फेक नरेटिव्ह सेट करणं खूप चुकीचं आहे असं माझं मत आहे. पण राजकारणामध्ये आरोप होतात. तुम्ही म्हणता भूमिका एकदम सुंदर आहे, पटली मला. पण मग भारतीय जनता पार्टीचे नेते वेगळी भूमिका घेतात नवाबबाईंच्या संदर्भात. आता म्हणतात की जरी आमदार झाले तरी मंत्री होतील की नाही आम्ही त्यावेळेस बघू, असंही बोलतात. त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही. पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मित्राला का समजावत नाही मग? कुणाला आज आम्ही इतके बिझी आहोत, तुम्ही पण बघताय, तुम्ही भेटता ती ग? नाही, कधी भेटतो तेवढ्यापुरतं. आता इलेक्शनच्या काळामध्ये ह्या गोष्टी, आत्ता आम्ही जरी भेटलो तरी आशुतोषजी आम्हाला पहिलं प्रायोरिटी द्यावी लागती ती
कुठं काय झालंय, कुठं काय झालंय, कुठं कोण काम करत नाही, कुठं कोणाला सांगण्याची गरज आहे, कुठं आणखीन काही करण्याची गरज आहे, ह्या गोष्टीची चर्चा होती हो. कुठं त्यांना वाटतं की त्यांच्यातल्या ह्या उमेदवारांच्याकडं तुम्ही सभेला जावं, कुठं आम्हाला वाटतं की इथं त्यांनी सभेला जावं, अशा गोष्टी असतात. दादा, आरोप आता एवढे होत आहेत ना की पैशाच्या वरून तर आता नुकतंच अशी घटना घडली की उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या गेल्या आणि ते म्हणतात की फक्त माझ्याच तपासतात, बाकीच्यांच्या नाही, कोणाच्या नाही, तुमच्या एक- तपासत नाहीत. मागच्या वेळेस एकनाथराव शिंदेच्या बॅगा तपासल्या होत्या, तुम्हाला आठवतंय? हो. मागच्याच इलेक्शनला हो. मी स्वतः टीव्हीवर पाहिलं, चॅनलवर कुठल्या तरी पाहिलं. शेवटी आणि त्यांनी सगळ्यांचं सहकार्य केलं होतं पूर्ण, लगेच त्यांनी स्वतः. करावंच लागतं ना. उद्या आम्ही पण चॉपरने गेलो, देवेंद्रजी चॉपरने गेले, तर ज्यांना बॅगा तपासण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांनी तपासल्याच पाहिजे. तुमची कधी तपासले कोणी? माझी इथं तपासली होती, परभणीमध्ये जिंतूर मतदारसंघामध्ये मी गेलो होतो, त्यावेळेस एकाची सभा घ्यायला परभणीमध्ये आमची तपासली होती. दादा, राजकारणात समीकरणं सारखी बदलत आहेत. असं तुम्ही आता पवारसाहेबांना सोडून तुम्ही आलाय, उद्या समजा हा जर तरचा प्रश्न आहे पण तुम्ही स्पष्ट बोलता म्हणून मी विचारतो की अशी समीकरणं जुळली की पवारसाहेब पण भाजपबरोबर जायला ते आधी पण तयार होते. त्या दिवशी मी सुनील तटकरेंशी बोललो, त्यांनी मला उदाहरणं दिली की कसे आतापर्यंत पवारसाहेब तुम्हाला सांगायचं की चला भाजपबरोबर जाऊया. 14चं आहे, 17चं आहे, 19चं आहे, आहेत. हां, पुन्हा असे जर पवारसाहेब भाजपाबरोबर गेले आणि तुम्ही पण त्यांच्याबरोबर आहात, अशी परिस्थिती आली तर तुम्ही आणि पवारसाहेब मग एकत्र झाले, मग ते युतीमध्ये, अलायन्समध्ये. आज मी खरंच सांगतो आशुतोषजी, पहिलं एकमेव टार्गेट आहे युतीचे 1.25पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या, हे आमचं टार्गेट आहे. आता मी एक दुसरी गोष्ट ठरवली, जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मी एक सतत लक्षात ठेवलेलं होतं, आपण कुणावर टीकाटिप्पणीच करायची नाही. आपण ज्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होतील त्याची उत्तरच द्यायची नाही. नवीन प्रश्न निर्माण करण्याचं, आता हे नवीन प्रश्न निर्माण करून काहीतरी असं उत्तर घ्यायचं की पुन्हा त्याच्यातनं वेगवेगळ्या लोकांच्या मनात वेगवेगळी चक्र सुरू होतात. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, अशी वेळच येणार नाही, एवढंच त्याला उत्तर आहे. तुमची मैत्रीनं मला म्हणजे कधी कधी कोडं वाटतं की आता राज ठाकरेंनी तुम्हाला लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला. हां, आता राज ठाकरे तुमच्या माहितीच्या कॅन्डिडेट विरोधात 100हून अधिक ठिकाणी कॅन्डिडेट उभे करतात आणि त्याच राज ठाकरेंसाठी दादरला एक वेगळी भूमिका घेतली जाते माहितीची की नाही, आता आपण अमित ठाकरेंना मदत करायची, प्रसंगी सदा सरवणकर नाही तर अमितला मदत होईल असं करायचं. देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतात की आमचा पाठिंबा अमित ठाकरे नाही. हे कसं? तुम्ही ना आता हे डोक्यातनंच काढा आशुतोषजी. इथं ते अमुक तमुक विचारधारा आहे ते, आता हे सगळे जे काही राजकारण चाललंय ते सरकार आणण्याच्या करता, आणि सरकार आणण्याच्या करता कुठेही तडजोड करावी लागली तरी सगळेजण जेवढे पक्ष ते सगळे तडजोड करायला त्यांनी मानसिकता तयार केली. मतदार आणि गोंधळाला दुसरी- पण- नाही, मतदारांना हे सगळे कुठून येतात? मतदारांच्या मधनं. तुम्ही मागच्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही शेतकरी कामगार पक्ष, त्याच्यात काम करणारे नेतेगण, काँग्रेस, जनसंघ, हे जे जनता पक्ष, हे जे कोणी सगळे होते, त्यावेळेस ती लोक इतकी त्यांच्या विचारधारेशी फर्म असायची, हे वाकेल पण तुटणार नाही अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे. तशी मोडेन पण वागणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. तुम्हाला मी सांगेल, आता वाक्यान पण सत्ता मिळेल. त्यावेळेस होतं ना, मोडेल पण त्या ठिकाणी वाकणार नाही. आता मोडणार नाही पण वाकेल असं झालं. सॉरी दादा, तुमची स्वतःची भूमिका काय आहे? अमित ठाकरेला सपोर्ट करायला पाहिजे? आता मी तुम्हाला सांगितलं ना की याचं काही उत्तर दिलं तर भाजपची एक भूमिका आहे, शिवसेनेची एक भूमिका आहे. त्या संदर्भामध्ये त्या दोघांनी बसून
त्याबद्दलचा निर्णय घ्यावा. बरं दादा, सगळ्यांच्या दुसऱ्या पिढ्या तिसऱ्या पिढ्या आल्यात. राज ठाकरेंनी सांगितलं की नाही अमितला इच्छा होती म्हणून अमित उभा राहिला. तुम्ही पार्थला का नाही परत उभं केलं? तो आता मीच उभं राहिलो त्याच्यामुळे त्याच्यात जागा नव्हती, त्याच्यामुळे नाही केलं. असं कसं? अख्ख्या महाराष्ट्रात पार्थसाठी एकही मतदारसंघ मिळू शकत नाही. तिथे योगेंद्र उभा आहे. बघू, सजेशन फॉर ॲक्शन. नाही पण पार्थची काहीतरी इच्छा असेल की नाही? कसं आहे, अनेकांची अनेक इच्छा आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आता तुम्ही प्रश्न विचारला त्याबद्दल. मागे पार्थला मी तिथं उभं करायला नको होतं, परंतु डिक्लेअर तिकीट झाल्यावर आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं की एकदा तिकीट डिक्लेअर झाल्यावर आपण माघार घेत नाही, आपल्याला लढायचंच. मी त्यावेळेस म्हणालो होतो की मावळ, चिंचवड आणि पिंपरी हेच आपले पुणे जिल्ह्यातले खालचे 3 मतदारसंघाचा तसा माझा काही कॉन्टॅक्टच नाही. कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरण. जयंतभाई होते ना तुमच्यासोबत? नाही, जयंतभाई नव्हते. जयंतभाई शेकापवाले जयंतभाई नव्हते. त्यांनी रायगडसाठी मदत करणार होते ना? हा, होते. एक किस्सा पण काढला होता, त्यांनी जात नाही. ऐका, होते, परंतु ज्या पद्धतीनं त्यांची ताकद पूर्वी ताकद शेका पक्षाची जी होती ती राहिली नाही. दिवा पाटण गावची. आज तुम्ही बघा, तिथं एक देखील आमदार शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्ह्यात नाही, नॉट अ सिंगल. बरोबर आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मध्ये आम्हाला एक पोटनिवडणूक लागलेली होती आणि त्याच्यामध्ये खासदारकीची जागा, म्हणजे प्रफुल्ल पटेलच 6 वर्षाच्या करता गेले, त्याच्यावर एक 4-4.5 वर्षाची 4 वर्षाची जागा रिकामी झाली होती, ती आम्हालाच मिळणार होती. त्यावेळेस माझ्यातले काही आमदार म्हणाले, काही सहकारी म्हटले की आता इथं आपण पार्थ पवारांना पाठवूया. निर्णय पण आमचा झाला. परंतु ज्यावेळेस आता उद्या फॉर्म भरायचा आणि पार्थने आदल्या दिवशी मला सांगितलं, मला एकट्याला तो भेटला आणि मला म्हणाला की मला काही आत्ता तिथं जायचं नाही. म्हटलं का? तो म्हणला की माझी आई पराभूत झाली, ते मला मनाला लागलेलं आहे आणि त्याच्यावर मला माझ्याकरता तुम्ही जागा पक्षाने दिली तर मी न जाता उद्याच्याला माझ्या आईचा फॉर्म भरायचा आहे आणि आईला परवानगी तुम्ही द्या. मग पुन्हा मी रात्री काही लोकांशी फोनवर बोललो, काही आमच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सन्माननीय सदस्यांची, आणि असं आहे. बाकीचे पण म्हणले की ठीक आहे, आपल्याला तो यावा राज्यसभेत असं वाटत होतं, कारण लोकसभेला त्याला ठेच लागलेली आहे. ती ठेच पण ते थोडंसं आमच्या मर्मावर तो घाव बसला होता. पण नंतर सुनेत्राचा पराभव झालेला तो त्याला जिवारी लागलेला होता आणि त्यांनी सांगितलं नाही, मला माझ्या आईला तिथं हे करायचं आहे. आणि मग आम्ही सुनेत्राचं. पण त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये अगदी थेट तुमच्यासारखाच एक बाणा, त्याच्याकडे करारी बाणा आहे. तो प्रयत्न मी केला ना. मी त्याच्यामध्ये त्याला, तो त्या दिवशी तसं म्हटला नसता तर तो आता राज्यसभेचा मेंबर झाला असता. आता विधान परिषदेवर पाठवूया. ते आम्ही ते पार्लमेंटरी बोर्ड ठरवतो त्याच्याबद्दल. नंतर शेवटचा प्रश्न वैयक्तिक थोडा आहे की सुप्रियातांनी स्पष्टच सांगितलं की गेल्या 30-40 वर्षाच्या राजकारणात पक्षाने अजितदादांना काय दिलं आणि मला काय दिलं. सारखी अवई उठवतात की सुप्रिया सुळे यांना पुढे आणण्यासाठी शरद पवार राजकारण करतायत असा आरोप होतो. पण माझ्यापेक्षा जास्ती दादाला दिले म्हणे शरद पवार साहेबांनी, असं त्यांचं कालचंच बोलणं आहे. एक मिनिट, आशुतोषजी, ज्यावेळेस आपण सगळे आमदार निवडून जातो त्यावेळेस साधारण आमदारांचा कल बघितला जातो की काय पाहिजे. सुरुवातीला मला 99ला संधी मिळाली, त्यावेळेस R.R. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील सगळ्यांना संधी मिळाली. तशी मला तर सुरुवातीला फक्त कृष्णा खोरे 5 जिल्ह्यांचं खातं दिलं होतं. कृष्णा खोरे विकास महामंडळ त्याचे मुख्य निघाले होते, ते निघालेलं होतं. फक्त ते कुणापुरतं मर्यादित होतं. सातारा, सोलापूर, पुणे, आमचं कोल्हापूर, थोडासा मराठवाड्याचा भाग, उस्मानाबाद त्यावेळेस होता, आता धाराशिव केलं, असं ते तेवढ्यापुरतं मर्यादित होतं. त्याच्यानंतर मी काम करत गेल्यानंतर अनेक लोक त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यातनं
2004 साली आम्ही 99 ते 2004 इतकं चांगलं ह्या यंग टीमनी काम केलं, वडीलधाऱ्यांनी पण केलं, पण ते इतकं चांगलं काम झालं की आम्ही 71 जागा निवडून आणल्या. काँग्रेसच्या कमी जागा आल्या. त्यावेळेस मुख्यमंत्रीपद मिळालं असतं राष्ट्रवादीला, RR किंवा भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले असते, पण नाही वरिष्ठांनी ऐकलं. आणि त्याच्यानंतर वेळोवेळी आमदारच माझ्या पाठीशी उभे राहायचे. 19ला जी घटना पण घडली, शेवटी पवार साहेबांनी देखील मोठं मन दाखवून तुम्हाला संधी दिली ना, असं त्यांचा एक रोख होता. अहो जरी असलं तरी लोकशाहीमध्ये लोकांचा बहुमताचा आदर तर करावा लागतो. ज्यावेळेस आमचं सरकार गेलं, एकनाथराव शिंदे सुरतला गेले, सुरतवरून गुवाहाटीला गेले, सरकार पडलं, त्यावेळेस सगळ्या आमच्या आमदारांनी आपण पुन्हा सरकारमध्ये गेलं 53 पाहिजे. जणांनी सह्या केल्या. हा? 53 जणांनी सह्या केल्या असं 53 नाही, जेवढे काही आमदार MLC पण सगळे MLC MLA 53 MLA होते आणि MLC पण होते ना सगळे. सगळ्यांना जायचं होतं भाजपवर. 100% सगळ्यांनी सहाय्य केलं की तिथं- साहेबांची मान्यता होती. नाही त्यांनी मग कमिटी केली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे. नाही, जयंत पाटील साहेब, ह्या तिघांची कमिटी. या तिघांनी तिथं वरिष्ठांशी जयंत बोलावं. पाटलांनी पण सही केली होती. आता 53 मध्ये सगळ्यांनीच केली होती किंवा 53 मध्ये जयंत पाटील आले, जितेंद्र आव्हाड आले, राजेश टोपे आले, हे जे कोणी पवार साहेबांच्यावर ते सगळे होते तिथं. असं काय करता. आणि हे सगळं झालं, परंतु ते नंतर जमलं नाही. आणि मग आता विरोधी पक्ष नेत्याची वेळ आली. मला विरोधी पक्ष नेता व्हायचं नव्हतं, जयंत पाटलांना व्हायचं होतं, पण पुन्हा आमच्या परस्पर आमदारांनी सहाय्य केलं की आम्हाला विरोधी पक्ष नेता अजित पवारच पाहिजे. आता आशुतोषजी तुम्ही मला सांगा, जर तिथं झालं, मग साहेब म्हणले की आता सगळ्यांचं मतच आहे तर करा. आम्ही आमच्यावर जी जबाबदारी टाकली त्या जबाबदारीतनं पार्टी वाढवण्याच्या करता, नवीन नवीन तरुण जवळ करण्याकरता आणि त्यांना एक आधार देण्याकरता, त्या एक विश्वास देण्याकरता, तिथं कुणावर तरी विश्वास असल्याशिवाय लोक तुमच्याजवळ येत नाही, ते केलं. आता तुम्ही म्हणताय सुनील शेळके, मी त्याच्यामध्ये तिकीट त्याला पुढाकार देऊन दिलं. आशुतोष काळे, तुमचा निलेश लंके, डॉक्टर लहामटे, मी किती नावं सांगू की महाराष्ट्रात मी पण असं बघत असतो की कुठं मग तिथं ताकदीचं कोण आहे, आशुतोषजी पण आहेत आणि अजित पवार पण आहेत. मग तिथं काय करायचं, अजित पवारला तिकीट दिलं की आशुतोषजींच्याशी संपर्क साधून लगेच बोलून घ्यायचं आणि AB फॉर्म द्यायचा. अशा गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि ह्या संदर्भात उद्याच्याला कुणी म्हणजे संधी देत असताना आत्ता पण त्यांना संधी तशी आहेच ना. म्हणजे खासदार म्हणून राज्यसभेला त्यांना संधी मिळाली, नंतर खासदार म्हणून संधी मिळाली, मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. मग त्याच्यात साहेबांनी 75 वय त्यांचं झाल्यानंतर स्वतः थांबून तिला संधी द्यायला पाहिजे होती. काय त्या सरकार केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते निवृत्तीचा निर्णय जाहीर केला त्यावेळेस काही ठरलं पण होतं ना की त्या नाही, त्यावेळेस त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष करणार होते त्यांना. आणि तुम्हाला राज्याचं. नाही, मला राज्याचं नाही, मग राष्ट्रीय अध्यक्ष करायचं, परंतु ते कमिटीनं करायचं असं ठरलेलं होतं. जे आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड म्हणा ना, असे काही प्रमुख लोक, त्यात PC चाकोंचं नाव होतं, असं अनेक मान्यवरांची नावं होती. सगळ्यांनी मिळून मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये सुप्रिया सुळ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं. मी म्हटलं ठीक आहे करू. त्या मी तयार होतो, सगळे आम्ही तयार होतो. मी नंतर सगळ्यांना सांगितलं, सगळे म्हणले ठीक आहे, साहेबांची इच्छा असेल तर आपण करू. दादा तुम्हाला एवढे प्रश्न विचारले, पण यावेळेस तुम्ही ठरवून ठेवले की काही आपल्या तोंडून एक शब्द इकडचं इकडे जाऊन द्यायचा नाही आणि त्याची हेडलाईन द्यायची नाही. त्या आशुतोषजींना अभिजित म्हणलो ना 2-3 वेळा. काय मला मी इतका हे कसं माझ्या नाही हरकत नाही दादा. ठीक आहे, निवडणुकीच्या ताणतणावात तुम्ही होता. यावेळेस भाऊबीज तुम्ही केली नाहीत. सगळ्या लाडक्या बहिणींनी तुमच्या आता सांगता की राखी बिखी बांधतात, पण तुमची आणि सुप्रिया त्यांची भाऊबीज काय झाली नाही. पुढच्या वर्षी होणार का? ऐका ना आशुतोषजी, मी ह्याच्यात होतो, बारामतीमध्ये होतो. मी बहिणींना निरोप दिला होता की मी 7ला माझी पहिली सभा आहे. मी गावभेट दौरा केलेला होता, कारण मला बाहेर फिरायचं होतं. उद्याच्याला कुणी असं माझ्या मनाला पण कौटुंबिक संबंध ठेवा ना. ऐका ना जरा.
तिथं मी 6:45ला बाहेर पडणार होतो. मी बहिणींना सांगितलं 6:30ला या, ज्या 6:30ला येतील तिथं मी रक्षाबंधनाच्या करता आहे. आणि रक्षाबंधन नाही, भाऊबीजेच्या करता, भाऊबीजेच्या करता आहे. तर त्याच्यामध्ये 3 बहिणींनी येऊन राखी बांधली आणि मग 6:45 वाजले की मी निघून गेलो. सुप्रियाताई लोकसभेच्या वेळेस तर मत देऊन आल्यानंतर काकींना आशीर्वाद घ्यायला घरी आले होते. हो, येतात ना. मग तुमचे वैयक्तिक संबंध आणि कौटुंबिक संबंध पूर्वीसारखे आहेत? ठाकरेंनी जपलेत. कुठल्या ठाकरेंनी जपले? उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यातले कौटुंबिक संबंध त्यांनी राजकीय मतभेद होऊन देखील जपलेत. तुम्ही देखील जपावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. जपलेले आहेत, काय काळजी करू नका. दादा धन्यवाद. निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा. बारामतीमधून मोठ्या रेकॉर्ड ब्रेकनी जिंकून येईल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि आजच्या खरंच मनमोकळ्या मुलाखतीबद्दल, जय महाराष्ट्राची गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्ते.